आता एखादा माणूस वारला आणि त्याने विलच बनवलेलं नाहीये, मग अशा वेळी तो फ्लॅट कुणाला जाणार? नॉमिनी तर तात्पुरता मेंबर आहे, मग ऍक्च्युअल ओनर त्याचे कोण होणार? अशा वेळी आपल्याला जायचंय बॅक टू अवर लॉज. त्या माणसाच्या रिलिजन कुठले, त्याच्यावर कुठला लॉ ऍप्लिकेबल आहे हे ठरतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे हिंदू वारसा हक्क कायदा 1956, जो हिंदू, सीख, जैन, बुद्धिस्ट यांना ऍप्लिकेबल आहे. म्हणजे एखादा माणूस जर हिंदू असेल आणि त्याने विल बनवलेलं नाहीये आणि त्याचा एखादा फ्लॅट आहे, तो 100% ओनर आहे, तर त्याच्या पश्चात तो फ्लॅट कुणाला जाणार? तर त्याचे वारस कोण कोण आहेत ते लॉने प्रोव्हाइड केलेलं आहे. कुठल्या लॉने? हिंदू वारसा हक्क कायदा 1956. तर त्या लॉ मध्ये दिलेलं आहे की एखाद्या हिंदू पुरुषाचे कोण कोण वारस आहेत, एखादी हिंदू स्त्री असेल तर तिचे कोण कोण वारस आहेत. त्याप्रमाणे फॅमिली ट्री बघायला लागते की कोण वारस आहेत आणि त्यांना किती पर्सेंटेज मध्ये राईट आहे. समजा एखादा हिंदू पुरुष असेल तर त्याची आई जिवंत आहे, समजा तो मेला तेव्हा, त्याची बायको आणि समजा त्याला 2 मुलं आहेत, म्हणजे 4 लिगल हेअर्स झाले. सो त्या माणसाचा जो 100% हिस्सा आहे तो या 4 वारसांमध्ये इक्वली डिवाइड होणार. म्हणजे काय? 25% इच. सो त्या माणसाची आई, त्या माणसाची बायको, त्या माणसाची 2 मुलं हे 25% ओनर आहेत ऍज पर हिंदू वारसा हक्क कायदा. आणि उद्या तो फ्लॅट विकायची वेळ येईल, काहीही वेळ येईल, त्यावेळी ह्या चौघांना सुद्धा त्याच्यात सेलर म्हणून ऍड व्हायला लागेल आणि जे काही पैसे मिळतील ते चौघांच्याही नावावर 25% येणार. तसं हे झालं हिंदू, सीख, बुद्धिस्ट, जैन. त्या व्यतिरिक्त समजा एखाद्या ख्रिश्चन आहे, पारसी आहे, तर त्यांच्यासाठी इंडियन सक्सेशन ऍक्ट आहे. जसे हिंदूंसाठी हिंदू सक्सेशन ऍक्ट, पारसी आणि ख्रिश्चनसाठी इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925. त्याच्यामध्ये ख्रिश्चनांचे वारस कोण, पारसींचे वारस कोण, हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही कुठल्याही वकिलाला अप्रोच केलं की तो तुमचा फॅमिली ट्री मागवून तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकतो की कोणत्या मेंबरला किती पर्सेंटेज राईट आहे, कुठल्या वारसाला किती पर्सेंटेज राईट आहे. आणि तिसरं राहिलं मुस्लिम. तर मुस्लिम लोकांचं खूप कॉम्प्लिकेटेड मुस्लिम पर्सनल लॉ आहेत. त्याच्यानुसार ते शिया लॉ, सुन्नीज लॉ, मग त्यानुसार फॅमिली ट्री बनवून प्रत्येकाला किती शेअर. तर तुम्ही एका प्रॉपर वकिलाकडे गेलात तर तो तुमची फॅमिली ट्री बघून तुम्हाला जो ऍप्लिकेबल लॉ आहे त्यानुसार कोण वारस आहे आणि प्रत्येकाला किती हिस्सा आहे ते सांगू शकतात. सो बेसिकली एखाद्या मेंबरचा मृत्यू झाला आणि त्याने विल नसेल बनवलं तर हे अशा पद्धतीने कुठला लॉ ऍप्लिकेबल आहे, कोण वारस आहे ते बघून ठरवायला लागतं की किती प्रत्येकाला राईट जातो आहे ते.